इस्कॉनतर्फे आज जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन जळगाव शहरातील नवीन बस स्थानक परिसरातील चिमुकले राम मंदिर येथून करण्यात आले होते। जळगाव शहरात हे आयोजन करण्यात आले असून या रथयात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तांनी रथयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। हरे रामा हरे कृष्णा जय जगन्नाथचा जयघोष करत यावेळी ही रथयात्रा ओढण्यात आली असून जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेस सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी इस्कॉनचे पार्थसारथी महाराज तसेच यावेळी इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पारंपरिक वेशभूषा परिधान करत या रथयात्रेमध्ये भक्तांनी आपला सहभाग नोंदवला। तसेच यावेळी आज दिनांक 18 जुलै रोजी या संदर्भात संध्याकाळी 6 वाजता यावेळी चैतन्यदास महाराज यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। हरे कृष्णा। तर ही इस्कॉन जळगाव तर्फे श्री जगन्नाथ रथ यात्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 2015 पासून आपण या जळगाव शहरामध्ये जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करत आहे। आज पण सुद्धा हजारो भक्त या जगन्नाथ रथ यात्रेमध्ये सामील झालेले आहेत। विशेष म्हणजे भगवान जगन्नाथ जे भक्त जगन्नाथपुरीला जाऊ शकत नाही त्यासाठी भगवंत इथे जळगाव इथे प्रकट होतात आणि भक्तांना आपले दृष्टीपात करतात, कृपा करतात। तर जळगाव वासियांचं पण सौभाग्य आहे की आपल्या जळगाव शहरीमध्ये भगवंताचा रथ निघलेला आहे। रथाची सुरुवात जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाली आणि या रथामध्ये देश विदेशातून सुद्धा भक्त आलेले आहेत। तर आपण बघू शकता की हंगेरीवरून प्रभुपाद जीवन प्रभू हे या रथयात्रेमध्ये सामील झालेले आहेत। आपण विग्रह बघत आहेत। विदेशी नागरिकांचा देखील यावर सहभाग आहे। विदेशी भक्तांचा पण सहभाग आलेला आहे आणि एक आकर्षणचं केंद्र जळगाव वासियांना की विदेशातले सुद्धा भक्त जगन्नाथजींचे आहे आणि ते जगन्नाथजींचा चांगल्या प्रकारे ओळखतात, त्यांची श्रद्धा आहे। आणि या रथयात्रेमध्ये हजारो भक्त झालेले आहेत। तर भगवंताचं दर्शन, कीर्तन आणि सांगता झाल्यानंतर भगवंताची जगन्नाथ कथा होणार आणि हजारो भक्तांसाठी जगन्नाथजींचा महाप्रसादन पण इथे आयोजित केलेला आहे। रस्त्याने पण सुद्धा जगन्नाथजीचा प्रसादन वितरण होतो आहे आणि नंतर समापन झाल्यानंतर सुद्धा जगन्नाथजींचा प्रसाद इथे वितरण होणार आहे। हरे कृष्ण। माझं चैतन्य जीवनदास, इस्कॉन जळगाव।